घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झालेल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा घराजवळील सेफ्टी टँकमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे घडली. शिव अविनाश हितापूर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे हितापूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेजुरी परिसरासह संपूर्ण पुरंदर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी येथील दवणेमळा परिसरात हितापूर कुटुंब वास्तव्यास आहे. शनिवार 18 जुलै रोजी सकाळी 11:30च्या सुमारास 1.5 वर्षांचा शिव घराच्या परिसरात खेळत होता. कुटुंबीय घरातील कामांमध्ये व्यस्त असताना काही वेळाने शिव अचानक दिसेनासा झाला. बराच वेळ होऊनही तो आसपास दिसत नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी घराच्या आवारात तसेच आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांसह शेजारी आणि स्थानिक नागरिकांनीही शिवची शोधाशोध केली. घरालगतचा परिसर, रस्ते आणि आसपासची ठिकाणे तपासण्यात आली. मात्र बराच वेळ शोध घेऊनही चिमुकल्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. अखेर या घटनेची माहिती जेजुरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच घराजवळ असलेल्या सेफ्टी टँकमधील पाण्यात अचानक बुडबुडे येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली. पाण्यातून बुडबुडे येत असल्याने पोलीस आणि स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यानंतर कोणताही विलंब न करता टँकमधील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. टँकमधील पाणी उपसल्यानंतर बेपत्ता असलेला चिमुकला शिव त्यामध्ये आढळून आला. त्याला टँकमधून बाहेर काढताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. शिवला वाचवण्याच्या आशेने त्याला तातडीने जेजुरी येथील खाजगी ICU रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. खेळता खेळता अचानक बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने हितापूर कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. या घटनेने दवणेमळा परिसरात शोककळा पसरली आहे. जेजुरी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.